त्यानंतर बातमी आहे रायगडमधून। रायगडमधील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने आज विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अपक्ष म्हणून हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आम्ही तटकरेंच्या विरोधात आहोत, त्यांनी कायम अन्याय केला। एकनाथ शिंदे साहेब काय बोलतात? तटकरेंना आमचा विरोध आहे। जर अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा आम्ही प्रचार करणार नाही, आम्ही तटस्थ भूमिका घेऊ असं त्या म्हणतायत। आज उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय, तो मी अपक्ष भरतोय। कारण आमच्यावर होणारा जो वारंवार अन्याय म्हणजे आम्ही युतीत असूनही आमच्यावर वारंवार अन्याय केला जातो की युतीचा जन्म हा राष्ट्रवादीकडून कधीच पाळला जातो। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही हा उमेदवारी अर्ज भरतोय। तो उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला आहे, तो अपक्ष म्हणून आम्ही भरलेला आहे। पण जर पक्षाकडून मला संधी भेटली तर नक्कीच मला आवडेल की पक्षाकडून एबी फॉर्म जर मला दिला तर आम्हाला खूप आवडेल। रायगडमध्ये तुमच्या भागातले सुद्धा अनेक शिवसैनिकांच्या सोबत दिसत आहेत। महायुतीचा अद्याप निर्णय झालेला नाही, अशा वेळेला तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय, काय सांगाल? महायुतीचा अजून तिढा सुटलेला नाही आहे, पण आमच्यावर जो अन्याय होतो वारंवार त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। महायुतीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी आशा आहे आणि तो आमच्याच बाजूने होईल। शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष आज कोकणामध्ये आहे आणि 3 जिल्ह्यांचे हे समीकरण आहे, ज्यामुळे संख्याबळ आमचं जास्त असल्याकारणाने मला पहिलं वाटत होतं भरतशेठचे चिरंजीव भरतील, त्या पक्षाचे अनेक वेळे कार्यकर्ते भरतील, पण आम्ही औपचारिक फॉर्म भरून ठेवला आहे। पक्षाकडे मागणी केली आहे की आपला जनाधार जास्त असल्याकारणाने आपल्या शिवसेना पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे। आशावादी आहे संध्याकाळपर्यंत या संदर्भात निर्णय नक्की होईल। 1 तारीख शेवटचा दिवस आहे आणि माझ्या कन्येने आज फॉर्म भरला आहे आणि मला असं वाटतं ही लढाई आम्ही सहज जिंकून आणू। दळवी साहेबांनी अर्ज भरलाय, कोणी घरच्यांनी भरलाय, सुनेने भरलाय, याची कल्पना मला नाही आहे। कशासाठी भरलाय, काय भरलाय, मी त्यांच्याशी नक्की चर्चा करेन। ते स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करतील आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय होईल। रायगडमध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये एकीकडे शिवसेनेच्या शिवसेना नेत्याच्या मुलीनं आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अपक्ष असला तरी देखील त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या या उमेदवार विरुद्ध अपक्ष उमेदवार विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होणार का असा सवाल उपस्थित होत असतानाच उदय सामंतांची ही प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे। शिंदे दळवींशी बोलतील असं ते म्हणतात, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नंतर स्वागत। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे। मुंबईसह उपराजधानी नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सीएनजीचे दर 2 ते 2.5 रुपयांनी वाढलेत। मागील 15 दिवसांमध्ये मुंबईमध्ये सीएनजी दरात 2 वेळा वाढ झाली आहे, तर नागपूरसह नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सीएनजीचा दर 15 दिवसांमध्ये 2 वेळा वाढलाय। सीएनजी दरामध्ये झालेल्या या वाढीमुळे आता रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास देखील महागणार आहे। सीएनजी दरात होणाऱ्या वाढीमुळे सार्वजनिक वाहतूक देखील महागणार आहे आणि यामुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट मात्र बिघडणार आहे। यासह